निर्गम प्रकरण 13. प्रथम जन्मलेल्यास पवित्र म्हणून वेगळे ठेवणे. मग परमेश्वराने मोशेला सांगितले की इस्रायल लोकांमध्ये मनुष्य व पशु ह्या दोहोंचे जे प्रथम जन्मलेले म्हणजे उदरातून बाहेर आलेले ह्यांना माझ्यासाठी पवित्र म्हणून वेगळे ठेव, ते माझे आहेत. बेखमीर भाकरीचा सण. मोशे लोकांना म्हणाला, ह्या दिवसाची आठवण ठेवा. ह्याच दिवशी तुम्ही मिस्रातून दास्यगृहातून बाहेर निघाला. परमेश्वराने आपल्या बलवान हाताने तुम्हाला ह्या ठिकाणाहून बाहेर आणले, म्हणून ह्या दिवशी खमीराची भाकरी खावयाची नाही. तुम्ही अबीब महिन्याच्या ह्या दिवशी निघाला आहात. कनानी, हित्ती, अमोरी, हिव्वी आणि यबुसी ह्यांच्या देशात, म्हणजे जेथे दुधामधाचे प्रवाह चालले आहेत, असा जो देश तुला देण्यास परमेश्वराने तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिली त्या देशात तुला आणल्यावर ह्या महिन्यात तू हा सण पाळावा. 7 दिवस बेखमीर भाकऱ्या खाव्या आणि 7व्या दिवशी परमेश्वरासाठी सण पाळावा. ह्या 7 दिवसात बेखमीर भाकर खावी. खमीराची भाकर तुझ्याजवळ दिसता कामा नये. तुझ्या देशभर खमीर दिसूही नये. पुढील काळी तू आपल्या मुलाला कळवावे की मी मिस्र देशातून निघालो तेव्हा परमेश्वराने माझ्यासाठी जे काही केले त्यामुळे मी हा सण पाळीत आहे. हे तुझ्या हातावर चिन्ह व तुझ्या डोळ्यांच्या दरम्यान स्मारक असे असावे. परमेश्वराचा नियम तुझ्या तोंडी असावा, कारण परमेश्वराने भुजबलाने तुला मिस्र देशातून बाहेर आणले, म्हणून तू वर्षानुवर्ष नेमलेल्या वेळेवर हा विधी पाळावा. प्रथम जन्मलेले अपत्य. परमेश्वराने तुझ्याशी व तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिल्याप्रमाणे तो तुला कनान्यांच्या देशात नेऊन तो देश तुझ्या हाती देईल. तेव्हा उदरातून निघालेला प्रथम पुरुष आणि जनावराच्या पोटचा प्रथम वत्स ह्यांना परमेश्वरासाठी वेगळे करावे. हे सर्व नर परमेश्वराचे आहेत. गाढवाच्या प्रथम वत्साला एक कोकरू देऊन सोडवून घ्यावे. त्याला तसे सोडविले नाही तर त्याची मान मोडावी. तुझ्या मुलातील ज्येष्ठ मुलाला मोबदला देऊन सोडवून घ्यावे. पुढील काळी तुझा मुलगा तुला विचारील की हे काय आहे, तेव्हा त्याला सांग, मिस्र देशातून दास्यगृहातून परमेश्वराने आम्हाला आपल्या भुजबलाने बाहेर आणले आणि फारो आम्हाला जाऊ देईना, तेव्हा परमेश्वराने मिस्र देशातील मनुष्य व पशु ह्यांचे सर्व प्रथम नर मारून टाकिले. म्हणून उदरातून निघालेल्या सर्व प्रथम नरांचा मी परमेश्वराला बली अर्पितो, पण माझ्या मुलातील ज्येष्ठ मुलाला मोबदला देऊन सोडवून घेतो. हे तुझ्या हातावर चिन्ह व तुझ्या डोळ्यांच्या दरम्यान कपाळपट्टी असे असावे, कारण परमेश्वराने आपल्या बलवान हाताने आम्हाला मिस्र देशातून बाहेर आणले. मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ. फारोने लोकांस जाऊ दिले तेव्हा पलिष्टी लोकांच्या देशांची वाट जवळची असूनही देवाने त्यांना त्या वाटेने जाऊ दिले नाही, कारण लढाई दिसताच लोक माघार घेऊन मिस्राकडे परत जातील असे देवाला वाटले. म्हणून वळसा घेऊन त्याने त्यांना रानाच्या वाटेने तांबड्या समुद्राकडे नेले. इस्रायल लोक मिस्र देशातून लढाईला सज्ज होऊन बाहेर निघाले. मोशेने आपल्याबरोबर योसेफाच्या अस्थी घेतल्या, कारण योसेफाने इस्रायल लोकांकडून शपथ वाहवून त्यांना सांगितले होते की देव खात्रीने तुम्हाला भेट देईल, तेव्हा तुम्ही आपल्याबरोबर माझ्या अस्थी घेऊन जा. मग ते सुक्कोथ येथून रवाना झाले आणि रानाच्या हद्दीवर एथामात त्यांनी तळ दिला. त्यांनी रात्रंदिवस चालावे म्हणून परमेश्वर दिवसा त्यांना मार्ग दाखवण्यासाठी मेघस्तंभातून आणि रात्री त्यांना उजेड देण्यासाठी अग्निस्तंभातून त्यांच्या पुढे चालत असे. दिवसा मेघस्तंभ व रात्री अग्निस्तंभ लोकांपुढून कधी दूर होत नसत.